या ठिकाणी पेसा भरतीचा विषय जो आहे, आता मला वाटतं निवेदन द्यायला इथं मुलं आलेत, त्याच्यात अनेक वेळा बैठका झाल्यात. तो सुप्रीम कोर्टाच्या अधीनस्थ विषय आहे. परंतु दादा, आपण काही आता भरत्या करतो, आपण एक शिक्षण विभागानं एक परिपत्रक काढलंय का जोपर्यंत दोन्ही गोष्टी आहेत ना, सुरगाण्यातल्या किती शाळा झिरो शिक्षकाच्या आहेत, शिक्षक नाही. 7 वर्ग आहेत, शिक्षक 1 आहे. 5 वर्ग आहेत, एखाद्या शिक्षकाने शिक्षक 2 आहे. शिक्षकच नाहीत आणि ते 10 वर्षापासून नाहीत. आणि म्हणून पेसा भरती करून आपल्याला बरीचशी मुलं त्या याच्यात पास झालेत. पण समोरचे काही लोक सुप्रीम कोर्टात आपल्या विरोधात गेलेत, आपल्या विरोधात गेलेत. त्याच्यावर गव्हर्नमेंट म्हणून, शासन म्हणून, दादा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, हे आदिवासी विकास मंत्री यांनी एक ऍफिडेव्हिट दिलंय. त्या ऍफिडेव्हिटची आता 5 तारीख, आज तारीख किती आहे मला ती माहित नाही, 2, 5 तारखेला त्याची सुनावणी आहे. त्या सुनावणीत निकाल लागला तर आपली पेसा भरती होईल, आणि नाहीच लागला तर कोर्ट आहे, कोर्ट त्याचा काय आपण चॅलेंज नाही करू शकत. आणि दादा, एवढी वाईट अवस्था आहे कोर्टात, ह्यांना मी सांगितलं पाहिजे साहेब, कोर्टात 5 तारीख आहे, 4 तारखेला 9 लाख रुपये द्यावे लागतील. 9, 5ला तारीखची सुनावणी होईल. कोर्ट तारीख सुनावणीला घेईल का 17 तारीख सांगेल. 17 सांगितलं तर 16 तारखेला पुन्हा 9 लाख रुपये द्यावे लागतील. असं करत करत आतापर्यंत 12-14 बैठका झाल्या, त्या सुनावण्याच्या तारखा लागल्यात, पण अजून ते मिटलेलं नाही. आता तरुण मंडळी आमची, आपलीच मुलं आहेत, आपलेच पुतणे आहेत, सगळे आपलेच आहेत. आता गोल्फ क्लबला उपोषणाला बसलेत कालपासून. मी त्यांना सांगत असतो नेहमी, बाबा उपोषण करू नका रे, पायी पायी जाऊ नका रे, नका ना पोषण हुशार रडू. मागची तुमची आपल्या आदिवासी विभागाची लोकांची जी आपण पाहिलंय, त्याच्यात आपली इथली मुलं आहेत भरपूर, पण ते आता कोणीच आलं नसेल, कारण त्यांचं काम संपलंय. आता तिकडे जिरवाल साहेब येऊ, नाही तर अजित दादा येऊ, पण रात्रीच्या 12:30 वाजता दादांनी मीटिंग घेतली होती. 12:30 वाजता अपंग पोरगी या तुमच्या याला खोसकर साहेबांना, यांना, दादाला वगैरे, भाऊला वगैरे सांगितलं होतं. मला वाटतं आपल्या आश्रम कुठं आहे ते याचं, मुंडेगावला त्या 2-1 हजार पोरांना तिथं थांबवलं. खोसकर साहेब सारखा वडे आणून द्यायला होता. मी त्यांना एकच विनंती करत होतो का तुम्ही अजिबात हाल करून घेऊ नका, कारण सगळे जाऊन काय लगेच होते का, सगळं होणार नाही. त्याला प्रोसिजर प्रमाणे गेलं पाहिजे, त्याला सगळ्या नियमाने बसवलं गेलं पाहिजे. आणि त्यावेळेला दादांनी कबूल केलं. रविवारी मीटिंग लावली होती, केशी पाडवी साहेब त्यावेळेला आदिवासी विकास मंत्री होते. रविवारच्या मीटिंगमध्ये असं ठरलं, काय व्हायचं ते होईल. यांनी 10 वर्षाच्या पेक्षा ज्यांनी जास्त काम केलंय, 10 वर्ष केलंय, 11 वर्ष केलंय, 10 वर्ष 1 महिना केलंय, त्यांना सगळ्यांना सामावून घ्यायचं. 1586 मुलांना घेतलं. 1586. ही हिंमत, ही दानत, ही डेअरिंग असावी लागते, ती दादांमध्ये आहे. आता मी सारखा ते शेपूट काही गाठण द्यायचीच नाही. आता पुन्हा 9.5 वर्षावाले आता 11 वर्षाचे झाले दादा. त्यांची फाईल वित्त विभागातून कालच मी आणलेली आहे, ती आता पुन्हा आपल्या सहीला येईल, तेवढी करून द्यावी अशी माझी विनंती. आता आमचे पेसाचा जो काही उपोषणाचं चाललंय, तर त्यांचा एक मागणी आहे, चांगली आहे ती. शिक्षण विभागानं काढलं का भरत्या होत नाही तोपर्यंत शिक्षक तर पाहिजे, म्हणून रिटायर शिक्षक 15,000 रुपये महिन्यानं रिटायर शिक्षक. तर रिटायर शिक्षक मिळतच नाही. आता तो कसा तरी बाहेर निघालाय, तो कसा काय मिळेल, त्याला पहिली पेन्शन मिळतेच ना. आणि रिटायर गुरुजींचा जर आपण पाहिलं, इथं आता काही रिटायर गुरुजी असतील, आम्ही शेती सोडायला निघलोय आणि हे रिटायर झाल्यावर शेती करायला निघाल्यात. कशाला बाबा करता, मिळत आहे तेवढंच तर पा, पण नाही ना उद्योग असले. तर माझं म्हणायचा अर्थ आणि दादांना विनंती आहे का फक्त जे ह्याचं रिटायर शिक्षक हा शब्द आहे दादा, तो काढून टाकला तर ह्या नव्या मुलांना त्या ठिकाणी संधी मिळेल. ते काय फार विशेष मला तरी वाटतं अजिबात नाही आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपण या मुलांना न्याय देण्यासाठी आपण ते सगळं करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. मग जो आता इथं होता विसीवर सरोज पण होती, त्याच्यातल्या काम करण्याच्या करता मला सांगितलं मला कामाची आवड आहे. पेसाच्या बद्दलचा प्रश्न जो आता इथं उपस्थित झाला, त्याच्यातनं पण मार्ग काढण्याच्या करता नरहरी तुमची, माझी, तुमची उपमुख्यमंत्र्यांची, तुमची मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली की नाही, त्यामध्ये आम्ही मार्ग काढायचा ठरवलेला आहे. त्याच्यात माझ्या आदिवासी बांधवांना पण मदत व्हावी, परंतु जे आदिवासी तालुके आहेत तिथं इतर जर समाजाची लोक आहेत तर त्यांचाही रोष नसावा असं अनेक आदिवासी आमदारांचं म्हणणं आहे. आणि ह्याच्यातनं व्यवहारी मार्ग आम्ही त्या ठिकाणी काढतोय. तशाच पैसा भरतीमध्ये आपलं काम चाललेलं आहे. त्याच्यामध्ये पर्यटनाला चालना देण्याच्या करता पण मार्गी लावण्याच्या बद्दलचा मी निश्चितपणे प्रयत्न करेल, हा माझा तुम्हाला शब्द आहे. त्याचबरोबर माझा पेसाच्या बद्दल रखडलेली भरती प्रक्रिया ही पण मार्गी लावण्याच्या बद्दलचा उल्लेख मी केला.